चालविषयी हाती धरून या. आपले सद्गुरू मंगेश दादांचे कृपाशीर्वाद आज माझ्या भाग्यात लिहिलेले होते. त्यामुळे खरं तर पांडुरंगाने ही लीला घडून आणली आणि तिथलचा BMMचा कार्यक्रम न बघता आम्ही इकडे आलो. माझं नाव अशोक देशमाने आणि पांडुरंगाच्या कृपेने एक छोटीशी सेवा आम्हाला करायचं भाग्य लाभत आहे. मी IT मध्ये होतो, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काही वर्ष जॉब केला आणि माझ्या गावात एक माझ्या मित्राने आत्महत्या केली. मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आत्महत्या शेतकरी करतात हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल आणि आम्हीही लहानपणापासून ते सगळं ऐकून मोठे झालो. पण मग जेव्हा 2012-13-14 मध्ये मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि माझ्या गावात आत्महत्या झाली, तेव्हा ते सगळं बघायला मिळालं जवळून. आणि मी IT मध्ये जॉब करत असताना अगोदर काही मुलांना मदत करणं हे सगळं चालायचं आणि मग माझ्या गावात आत्महत्या झाल्यानंतर असं वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि तिथून स्नेहवनची सुरुवात झाली की जर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्या लेकराचं काय, आणि मग त्याच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं, तो स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि तो त्या चक्रातून बाहेर पडावा, या उद्देशानं स्नेहवन सुरुवात केली. पुण्यामध्ये 10x10च्या 2 रूममध्ये. लग्ना अगोदर सगळं ठरवलं की आपल्याला एकच काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये आणि किती जगतोय यापेक्षा का जगतोय हे फार महत्त्वाचं असतं. आणि आयुष्याचं ध्येय आणि उद्देश क्लिअर असेल तर तुम्हाला जगणं सोपं जातं, गरजा कमी होऊन जातात आणि मार्ग सापडत जातात. 10x10च्या 2 रूममध्ये 25व्या वर्षी तिथे 20-21 मुलं घेऊन काम चालू केलं. आज 10 वर्ष झाले. माझं वय आता 36 वर्ष आहे आणि जवळपास 100 मुलं आमच्याकडे तिथे निवासी आहेत. त्याच्यानंतर 200 मुलांची बाहेरची जबाबदारी आहे. तिथे खूप म्हणजे पांडुरंग करून घेतो असं पावलोपावली जाणवतं. 10x10च्या 2 रूममध्ये आम्ही राहायचो. लग्नाच्या अगोदर नोकरी सोडली तर मुलगी द्यायलाही कोणी तयार नव्हतं. अर्चना नावाच्या मुलीशी लग्न झालं. तिनं 19व्या वर्षी माझा स्वीकार केला. नंतर सगळा 30 लोकांचा स्वयंपाक ती एकटीच बनवायची आणि कामाच्या व्यापामध्ये तिचं मिसकॅरेज झालं. आम्हाला वाटलं की पांडुरंगाने असं काय आमच्या आयुष्यात वाईट घडवलं. तर मग मिसकॅरेज झालं म्हणून डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो आणि ज्यांच्याकडे फक्त ट्रीटमेंटला म्हणून गेलो म्हणून ओळख झाली त्यांनी आम्हाला पुढे भविष्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयाची जागा दान केली. तर ही सगळी पांडुरंगाची लीला असते. आपण नव्हतो तेव्हाही हे जग होतं आणि आपण नसल्यानंतरही हे जग आहे. आपल्याला ईश्वराने श्वास मोजून दिले, त्या श्वासामध्ये आपल्याला काही इतरांचं भलं करता आलं किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही स्वतःचं स्व शोधता आलं, त्यासाठी खरं तर हा प्रवास चालू आहे. आणि मी स्वामी विवेकानंदांना माझं प्रेरणास्थान मानतो. 11वीमध्ये मी एकदा घर सोडलं होतं आणि एका गॅरेजवर मी काम करत असताना ते म्हटले की तू पांडुरंगाची भक्ती करतो आणि मग ते पुंडलिकाला आईवडिलाची सेवा करत होते म्हणून भेटायला आले होते आणि तू तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू दिलेस आणि मग तू जर कुठेतरी जर आनंद शोधतोस तर तुला कधी भेटणार नाही. आणि त्या एका वाक्यामुळे मी परत सगळं शिक्षण केलं, लग्न संसार झाला. पण ही सेवा घडत आहे. आज 10 वर्षानंतर तिथे आळंदीच्या जवळ आमचा प्रकल्प आहे छोटासा आणि तिथे आदरणीय दादांनी आशीर्वाद दिले. मागच्या गुरुपौर्णिमेला आम्हाला बळ मिळालं. दादांनी जे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षी करतात बे एरियामध्ये, तो पूर्णच्या पूर्ण तिथे निधी संकलन करून जवळपास 8 ते 9 लाख रुपये त्यांनी आम्हाला आशीर्वाद म्हणून दिले. तर ते त्यांच्यासाठी ती फार छोटी गोष्ट असेल, पण मला असं वाटतं की आमच्यासाठी तो गुरुचा प्रसाद होता. आणि त्यानंतर अजून कामाला आमचे बळ मिळालं, आम्हाला चांगले लोक जोडले गेले. त्यानंतर आम्ही यावर्षी तिथे मुक्त विद्यालय चालू केले. जसं तुमच्याकडे इथं मॉन्टेसरी असतं की ज्या मुलाला जसं शिक्षण पाहिजे, जशी आवड आहे तसं शिक्षण दिलं जातं, तसं आम्ही आमच्या पुण्यामध्ये करतो. स्नेहवनमध्ये जिथे ज्याच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे, राहायला घर नाही, खायला काही नाही, तो मुलगा जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये काय कलागुण चांगले आहेत ते बघतो आणि त्या कलागुणांवर त्याला शिक्षण देतो. तर तिथे शाळेमध्ये नियम असतो की 10 वर्षाचा मुलगा 4थीमध्ये गेला पाहिजे, 12 वर्षाचा मुलगा 6वीमध्ये गेला पाहिजे. पण 6वीमध्ये गेल्यानंतर त्याला काही येतं का नाही येतं बघितलं जात नाही. जवळपास जिल्हा परिषद शाळांमध्ये 30% मुलांना मराठी सुद्धा वाचता येत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते सरकारी शाळांमध्ये. तिथे स्नेहवनमध्ये 15 प्रकारच्या ॲडव्हान्स लॅब आहेत. मुलाला टाळा मृदंगापासून यापर्यंत सगळं शिक्षण दिलं जातं. आत्ता सध्या माझ्याकडे 2 जॉपनीज शिक्षक आहेत
त्या मुलांना तिथे जापनीज शिकवतात, आपल्यासोबत राहून रामकृष्ण हरी म्हणतात, भजन म्हणतात, हरिपाठ रोज म्हणतात. मुलांना रोज संध्याकाळी सकाळी नामस्मरण केल्याशिवाय आणि उठल्याशिवाय होत नाहीत गोष्टी. सगळेजण हाय हॅलो कोणी म्हणत नाही, सगळेजण एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणून दिवसाची सुरुवात करतात. आणि हे सगळं चालत असताना तिथे आता जे मुक्त विद्यालय चालू केले त्याच्यामध्ये 1ली ते 4थीमध्ये फक्त 3 गट बनवलेत, ज्याच्यामध्ये माऊली, मुक्ताई आणि चाणक्य. आणि 5वी ते 10वीमध्ये 3 गट बनवले, ज्याच्यामध्ये भीम, अर्जुन आणि आर्यभट्ट. आणि अशा माध्यमातून त्यांना भारतीय संस्कार, संस्कृती, हिंदू परंपरा आणि माणूस म्हणून कसं चांगलं घडता येईल, ज्याला संवेदना असतील, सहवेदना असतील, राष्ट्राबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल प्रेम असेल, आईवडिलांबद्दल प्रेम असेल, संस्कृतीबद्दल प्रेम असेल, तसा एक आदर्श नागरिक घडवण्याची छोटीशी प्रक्रिया आम्ही तिथे करतोय. की पांडुरंगाने आम्हाला सेवा दिली म्हणून आमचं भाग्य, आमचं ह्या जन्म उजळला असं आम्हाला वाटतंय. आणि दादांपुढे बोलणं म्हणजे काहीतरी हे व्यासपीठ त्याच्यासाठी नाही आहे, स्वतःची आत्मप्रौढी किंवा आत्मस्तुती करण्यासाठी. पण तुमच्या सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही कधी भारतात आलात, पुण्यात आलात, तुमचे कोणी नातेवाईक असतील तर जरूर तुम्ही स्नेहवनला भेट द्या. स्नेहवन गुगलवर किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला टाकलं की तुम्हाला माहिती मिळतेच. वेबसाईटही आहे. आणि ही सेवा दिल्याबद्दल आमच्या कैलाश भाऊंच्या मनापासून आभार. दादांच्या चरणी प्रणाम. रामकृष्ण आहे. मला फक्त रेडमंडला जायचं दादा. नमस्कार. रामकृष्ण हरी सर्वांना. आज खूप भाग्य आहे माझं की मला इथे माझी भजन सेवा तुमच्यासमोर आणि पांडुरंगाच्या समोर, गजानन महाराजांच्या समोर आणि आपले मंगेश दादा फडके आपण म्हणतो ते माझे काका आहेत. मंगेश दादा फडके यांच्यासमोर सेवा करण्याची संधी मला आज मिळते. इथे बे एरिया कॅलिफोर्नियातून आलो आहे आणि तुमच्यासमोर मी आज 2 भजन प्रेझेंट करणार आहे. त्याच्यामधलं पहिलं जे आहे ते संत चोखामेळाने लिहिलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी जे माझे दादा गुरु लागतात त्यांचं भजन गाणं आहे आम्हा नकळत गाणं. आज तबला नाही आहे, सो माझा धाकटा भाऊ अजिंक्य रानडे टाळची साथ करणार आहे. सुरू करतो. धन्यवाद. पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा न कळे ज्ञान आगमाची आढी आढी आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी आगमाची आढी आगमाची आढी
निगमाचा भेद आगमाची आडी, निगमाचा भेद आगमाची आडी, निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकळे आभा, शास्त्रांचा संवाद नकळे आभा, नकळे आभा, नकळे आभा, नकळे आभा, आभा नकळे ज्ञान, नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान. योग याग तप, योग याग तप, योग याग तप, योग याग तप, अष्टांग साधन, योग याग तप, योग याग तप, योग याग तप, अष्टांग साधन, नकळेची दान, व्रत तप, नकळेची दान, व्रत तप, व्रत तप, व्रत तप, व्रत तप, व्रत तप, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, 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 चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. गायन केशवा नाम तुझे, गायन केशवा नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आभा, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान, आभा नकळे ज्ञान, नकळे ज्ञान, नकळे ज्ञान. गजानन महाराज यांची मूर्ती इथे सियाटलमध्ये माझं आज भाग्य होतं मला दर्शन करता आलं आज. आणि मागच्याच आठवड्यात गुरुपौर्णिमा होती. सो त्यांचं एक भजन सादर करतो. त्याच्यामध्ये कोरस जय गजानन श्री गजाननाचा कोरस आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. मी तुम्हाला क्यू करते. पद कमलाने झाली भूमी पावन, पद कमलाने झाली भूमी पावन. शेगावीचा राणा गजानन, गजानन
शेगावीचा राणा गजानन, शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. अजानुबाहू साजरी ही मूर्ती, पसरली ज्याची दाही दिशी कीर्ती. अजानुबाहू साजरी ही मूर्ती, पसरली ज्याची दाही दिशी कीर्ती. निशिदिनी त्याचे करो चिंतन मनन, निशिदिनी त्याचे करो चिंतन मनन. शेगावीचा राणा गजानन, गजानन, शेगावीचा राणा गजानन, शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. उष्ट्यांना येई प्रसादाचा वास, गुरुमुखी जाई अमृताचा घास. उष्ट्यांना येई प्रसादाचा वास, गुरुमुखी जाई अमृताचा घास. चमत्कार होई होई सत्याचे दर्शन, चमत्कार तोही होई सत्याचे दर्शन. शेगावीचा राणा गजानन, गजानन, शेगावीचा राणा गजानन, शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. असा माझा गुरु, असा माझा स्वामी, भरून याऊ रे माझ्या आत्मारामी. असा माझा गुरु, असा माझा स्वामी, भरून याऊ रे माझ्या आत्मारामी. किती किती ओवाळून माझे पंचप्राण, किती किती ओवाळून माझे पंचप्राण. शेगावीचा राणा गजानन, गजानन, शेगावीचा राणा गजानन. हो शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. करू पाद्य पूजा गळा घालू माळा, नैवेद्यास घेऊ भक्तिभाव भोळा. करू पाद्य पूजा गळा घालू माळा, नैवेद्यास घेऊ भक्तिभाव भोळा. शिवावतार करू करू आमंत्रण, शिवावतार करू आमंत्रण. शेगावीचा राणा गजानन, गजानन, शेगावीचा राणा गजानन, शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. पदकमलाने झाली भूमी पावन, पदकमलाने झाली भूमी पावन. शेगावीचा राणा गजानन, गजानन, शेगावीचा राणा गजानन. हो शेगावीचा राणा गजानन. जय गजानन श्री गजानन, 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 जय गजानन श्री गजानन. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिभा
वक्रतुंडं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पुनश्च आपल्या सर्वांचं एकदा स्वागत. मगाशी माझं काम थोडं सोपं होतं, आता खूप कठीण झालं आहे, कारण जेवण झालेलं आहे आणि दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. कदाचित चहा असेल पण तो आत्ता तरी मिळालेला नाही आहे. त्यामुळे आमच्या दोघांची जबाबदारी शतपटीने वाढलेली आहे. पण हरकत नाही, आमच्या निमित्ताने का होईना तुम्हाला त्या सुखाचा जरी अनुभव मिळाला. समजतंय ना कोणत्या सुखाचा? काही हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे थोडंसं आज असं विचार मांडला की रोहनदादांचं म्हणणं पडलं आणि मलाही तो आवडला की आपण प्रश्नोत्तरी घेऊया. मगाशी आशीर्वचन झालेलं आहे, सुतोवाच्य झालेलं आहे, विचारांची दिशा लक्षात आली असेल आहे. पण मला स्वतःलाही प्रश्नोत्तरी खूप आवडते, कारण एखादा विषय जेव्हा दिलेला असतो तेव्हा त्या विषयाला धरून बोलणं कर्तव्य असतं वक्त्याचं. पण आम्ही बोलून समजा मी निघून गेलो आणि तुमच्या मनातले प्रश्न तसेच राहिले तर मग काही मजा येत नाही थोडक्यामध्ये. आणि परमार्थामध्ये विचारांची स्पष्टता अत्यंत आवश्यक आहे. जाता जाता एक विधान माझ्या सद्गुरूंचं विधान आहे, विचार हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे आणि आम्हाला विचार सोडून बाकी काहीही करायला सांगा, आम्ही तयार असतो. 16 सोमवार, किती एकादशा, आलं असेल, हरकत नाही. गमतीचा विषय, आपल्याला करण्याची खूप सवय असते, पण विचार आणि ते तसं काय हे सांगण्याचं आत्ता स्थान नाही. तसं बोलण्याच्या ओघात आलं तर तेही सांगेल. पण आज आपल्या भाग्याने आपल्यासोबत निलेश दादा, म्हणतो मी त्यांना, निलेश ओक आपल्यासोबत आहेत. आपल्यासारखे अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, त्यांची ओळख करून देणार आहे का मला माहिती नाही, पण त्यांच्या बोलण्यातूनच त्यांची ओळख होईलच. आपल्यासारखे ITत काम केलेले, परंतु अत्यंत संशोधक वृत्तीचे. आणि मला त्यांच्या बाजूला मी बसलो आहे याचं कारण एक आहे, ते संशोधक असले तरी तरकटी नाही आहे. दोनमध्ये फरक आहे. तरकटी वेगळे, शास्त्राला धरून जो तर्क केला जातो तोच मान्य केला जातो. आणि हिंदू धर्माचं प्रेम असलेले, देशाचं प्रेम असलेले, परंतु सत्य काय आहे ते शोधून काढण्याची जिज्ञासा असलेले वक्ते आपल्या बाजूला बसलेले आहेत. आणि येताना गाडीमध्ये आमच्या दोघांचं शुद्ध मराठीमध्ये डील झालेलं आहे की कठीण प्रश्न आला की मी तो निलेश दादांकडे सोपवणार आहे. पण गमतीचा विषय, पण मी मुलांना याच्यासाठी इथे बोलवा म्हटलं की त्यांना आवडतात कठीण प्रश्न आणि मुलांनी विचारलं तर जास्त आनंद त्यांना होईल. आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल कल्पना नसेल तर रामायण इतिहास, आपला जो सगळा भारताचा संपूर्ण इतिहास त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे, डेटिंग शुद्ध मराठीत पुन्हा, महाभारत नेमका कधी झालं, रामायण नेमका कधी झालं, त्याचे पुरावे शोधून काढणारे, असे हा संशोधक आपल्या बाजूला बसलेला आहे. मला असं वाटलं की दोघांनी एकत्रच, कारण प्रश्न काय कुठले असू शकतात, त्यामुळे आम्ही ठरवू कोणी काय त्याच्यावरती बोलायचं. पण तुम्हाला बोलतं व्हावं लागेल, त्याच्यासाठी जागं राहावं लागेल. आणि तर तुम्ही प्रश्न विचारा, तो आम्हाला इथे ऐकायला लागेल, मी तो प्रश्न पुन्हा एकदा सांगू, म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल. आणि मग आम्ही ठरवूया काय त्याच्या प्रमाणे, कोणता प्रश्न आहे, कसा प्रश्न आहे त्याप्रमाणे. तुमच्याकडे श्रोत्यांमधला काही प्रश्न आलेलाच आहे तर त्याच्यापासून सुरुवात करूया, म्हणजे हळूहळू तुम्हाला हिंमत येईल प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की मला कसं कळेल की माझे सद्गुरू कोण आहेत? प्रश्न आहे, मला कसं कळेल माझे सद्गुरू कोण आहेत. मला खात्री आहे अनेकांच्या मनामधला हा प्रश्न आहे. काही जण विचारण्याची हिंमत करतात, काही जण करत नाही. तर थोडक्यामध्ये हा सद्गुरू प्राप्ती किंवा सद्गुरू कसे ओळखावे, कसे प्राप्त होतात, अनेक पैलू त्याला आहेत. पण असा तो एकंदर प्रश्न.
मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये मी त्याची सुतोवाच थोडं केलंच होतं की ईशकृपा, मग सद्गुरुकृपा, मग शास्त्रकृपा, मग आत्मकृपा. आत्मकृपा याचा अर्थ भगवंताची प्राप्ती, आपल्या स्वरूपाची प्राप्ती वगैरे वगैरे अनेक शब्द त्याला आहेत. त्यालाच मोक्ष म्हणतात, त्याला साक्षात्कार म्हणतात. तर सद्गुरू, आता तुम्हाला एक 2 उदाहरणं देतो वेळेच्या मर्यादेमध्ये. एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स, मराठी शब्द. माझे सद्गुरू मुरगुड नावाचं गाव आहे, कोल्हापूरपासून 40 किलोमीटरवरती ते आहे. तिथे ते असतात. त्यांचं वय आत्ता 92 पूर्ण होऊन 93 सुरू आहे. ही वॉज अ मेडिकल डॉक्टर. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी पूर्ण वैद्यकीय व्यवसाय, आता ते पण सांगण्यासारख्या आहेत या गोष्टी. जाता तर खूप गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला. आपल्यासारखे सांसारिक 2 मुली, लहान मुलीचं लग्न झालं. काय म्हणालो मी? लहान मुलीचं लग्न झालं. माझ्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या संपल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची किल्ली एक डॉक्टर कुलकर्णी म्हणून कोणीतरी होते, त्यांच्या हातात देऊन टाकली. शिकायचं आहे आपल्याला याच्यातून. आपल्या नातवांना मुलं व्हायची वेळ येते, पण आपल्याला असं वाटतं माझा संसार संपलेलाच नाही आहे अजून. कारण प्राथमिक जबाबदारी वाटते आपल्याला ती, माझ्या नातवांवर मी कसे संस्कार करीन. वाटणं स्वाभाविक आहे, चांगलं पण आहे, पण त्याच्यामध्ये एक पिढी येते ना आईबाप नावाची, त्यांची ती प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांनी जर परवानगी दिली, त्यांची जर हरकत नसेल की हो आमच्या मुलांवर करा तुम्ही संस्कार, तर करावे. वेगळा विषय जाऊ द्या. मुद्दा ते तिथे आहेत हे मला सगळं थोडंसं मी याच्याआधी सांगितलं की ते खेड्यात राहतात. मुरगुडी असते ते छोटंसं खेड आहे. मुरगुड नसेल माहिती, पण कदाचित तुम्हाला बाळूमामा नाव, संत बाळूमामा, मला वाटलंच. टीव्हीवर सिरियल पाहिजे ना. तर ते आदमापूरचे आहेत. आदमापूर नावाचं गाव आहे, अशी मध्ये नदी आहे, कल्पना करा. इथे आदमापूर आहे, इथे मुरगुड आहे जिओलॉजिकली, आणि 2 किलोमीटर अंतर आहे फक्त. असो. आणि माझे सद्गुरू हे बाळूमामांचे डॉक्टर होते, जस्ट इन केस तुम्हाला माहित नसेल. अजून एक इंटरेस्टिंग माहिती तुमच्यासाठी. माझ्या सद्गुरूंचे शिक्षक मेडिकल कॉलेजमध्ये वरदानंद भारती होते. एकाच मेडिकल कॉलेजचे आहेत ते सगळेजण. असो. तर मी हे का सांगत होतो, मला हे सांगायचं होतं की तिथे अनुग्रहाबद्दल आपण बोलतोय किंवा सद्गुरूंबद्दल बोलतोय, तर तिथे वारकरी, आपल्याला संप्रदाय माहिती आहे, तर तिथे असे शेतात काम करणारी लोक कोणाला तरी पकडून आणायचे सद्गुरूंच्या समोर. माझ्या डॉक्टर काका म्हणतो मी त्यांना, आता डॉक्टर काका म्हणणार मी त्यांना, आम्ही त्यांना प्रेमाने डॉक्टर काका म्हणतो. त्यांच्यासमोर आणायचे आणि म्हणायचे, तिथे साहेब म्हणायची पद्धत आहे त्या प्रांतामध्ये. साहेब याला माळ घाला. काय म्हणाले ते? माळ घाला. आता हे डॉक्टर काका स्वतः प्रवचनात बोललेले आहे. मी पहिले विचार करायचो की घालावी का माळ, कारण अनुग्रह ही इतकी उदात्त संकल्पना आहे. पण माळ घाला ते का म्हणतात माहिती आहे का? म्हणजे याची दारू सुटेल. आता पहा, सद्गुरू कृपा कुठे येऊन पोचली आता. पण डॉक्टर काका माझे इतके शुद्ध मराठीत प्रॅग्मॅटिक विचार करणारे आहेत की मी जर माळ याला घातली आणि याची दारू जरी सुटली तरी त्याच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या सद्गुरूने त्याला माळ घातली, आणि असे माळ घालणं त्यांनी तेव्हापासून सुरू केलेलं आहे. आजता काय किती हजार लोक माळ घालून गेले असतील माहित नाही, कारण ती त्यांची श्रद्धा असते. खेड्यातल्या माणसांचं ते एक आहे, त्यांच्याकडे श्रद्धेची कमी नसते. आपण शहाणे आहोत, कारण शाळेत गेलो ना आपण. त्यांची काय श्रद्धा असते? माळ घातली, आता नाही मी स्पर्श करणार त्या बाटलीला. ही श्रद्धा आहे, ही श्रद्धेची ताकद आहे. श्रद्धेला प्रश्न विचारणं खूप सोपं असतं, पण बळ असतं श्रद्धेमध्ये. हा एक, मी मगाशी काय म्हणालो, एक्स्ट्रीम सांगणार आहे तुम्हाला. हा एक एक्स्ट्रीम. दुसरा एक्स्ट्रीम आहे सद्गुरू प्राप्तीचा. त्याची एक ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी येते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एक इतका साधन चतुष्टय संपन्न शिष्य असतो, विवेक, वैराग्य, क्षमादी षटक आणि मुमुक्षुत्व तीव्र. पहिली गोष्ट तर त्याला शोधत सद्गुरू त्याच्या घरी जातात. आता मी काय सांगतोय तुम्हाला, दुसरा एक्स्ट्रीम दाखवून देतो. हा झाला, आता इकडला. त्या शिष्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. काना वचनाची भेटी. काना वचनाचे, सद्गुरूंच्या मुखातून गुरुमुखे, मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे. 9व्या अध्यायातली ओवी आहे. आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. हे घडतं केव्हा? काना वचनाची भेटी. सरिसाची पै किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुना, अरे सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणू एकच. वस्तू म्हणजे ब्रह्म. परमार्थशास्त्रामध्ये ब्रह्मतत्वाला वस्तू असा शब्द आहे. वस्तू सिद्धिर्विचारेण न किंचित कर्म कोटीवी.
विवेक चुडामत आचार्य बोलतात. मुद्दा हा इतका तयारीचा शिष्य असतो की सद्गुरू जेव्हा त्याला कृपा करतात, अनुग्रह देतात, तो वस्तू होऊन उठी, तो ब्रह्मतत्वाचा अनुभव घेऊनच उठतो. का? कारण अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर मलदोष चित्तातला गेलेला आहे, विक्षेप दोषही संपलेला आहे, एकच दोष उरलेला असतो, त्याला आवरण दोष म्हणतात. आणि तो आपल्या ताकदीचा विषय नाही, आपल्याला तो घालवता येत नाही. त्याच्यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक असते. जाता जाता त्याही प्रश्नाचं उत्तर की सद्गुरूंची आवश्यकता काय. इथपर्यंत आपल्या सामर्थ्याने, आपल्या काय म्हणूया प्रयत्नांनी आपल्याला मजल गाठता येते. कुठपर्यंत? मलदोषाची निवृत्ती करता येते. मलदोष म्हणजे जे शास्त्राने करू नको म्हणून सांगितलं ते करावंसं वाटणं म्हणजे मलदोष. साध्या भाषेमध्ये निषिद्ध कर्म हे ज्याला करावंसं वाटतं त्याला म्हणत, त्यांनी समजून झालं आपल्या चित्तात मलदोष आहे. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म पडी, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. असा मलदोष. त्यानंतर विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे चांचल्य. विक्षेपाचा अनेक अर्थ आहे, आपण वेळेच्या मर्यादेत एकच अर्थ स्वीकारूया, चांचल्य. आणि म्हणून मलदोषासाठी काय करायचं आहे? निष्काम कर्म. चांचल्य घालवण्यासाठी, विक्षेपासाठी निष्काम उपासना. सगळ्या उपासना आपल्या निष्काम असल्या पाहिजे. तर चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं, ते चित्त चैतन्याकार होण्याच्या अधिकाराचं होतं. पण तो जो मधला आवरण दोष असतो तो सद्गुरूच्या कृपेने जातो. हे आहे सद्गुरू कृपेचं महात्म्य, सद्गुरूंची आवश्यकता. तुमचा मूळ प्रश्न आहे सद्गुरू मी कसं ओळखायचं. ही मांडणी आवश्यक होती. त्याच्यासाठी आता थेट प्रश्नाकडे येतो. देहातल्या सद्गुरूंचं महात्म्य हे असतं की तिथे आपल्या काही शंका कुशंका हे विचारण्याची सोय असते. आपण साधनं सुरू करतो, सद्गुरू आपल्याला साधन देतात. अनुग्रहाचा हा एक मोठा भाग आहे. अनुग्रहाचे 3 टप्पे असतात. आता या संदर्भात तेही सांगून टाकतो पटकन. एक तत्वज्ञानाचा भाग असतो ज्याच्यामध्ये सद्गुरू सगळं समजावून सांगतात. आता नाम घ्या. आपण म्हणतो नामस्मरण सगळेजण आपण करतो, पण नाम कशासाठी घ्यायचं? साधा प्रश्न आहे. तुम्हाला बहुतेक धक्का बसेला प्रश्न आहे, कारण हा बंडखोरीचा प्रश्न समजला जातो. ते बहुतेक नास्तिक दिसतात, असं काहीतरी विचारतात. म्हणजे असं नाही आहे. ते ट्राईंग टू अंडरस्टँड. उद्या या मुलाने प्रश्न विचारला, बाबा मी नाम कशाला घेऊ, उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला, आणि हे आपल्याला समजलेलं असलं पाहिजे. मग नाम म्हणजे काय? नाम घेतल्याने काय होतं, नाम घेतल्याने काय होत नाही, अनेक प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या पहिल्या टप्प्यामध्ये सद्गुरू समजून सांगतात अनुग्रहाच्या वेळेला. दुसरा टप्पा असतो प्रत्यक्ष साधन देतात. प्रत्येकाला दिलेलं साधन वेगळं असतं, कारण प्रत्येक जण स्वतंत्र जीव आहे, त्याची स्वतंत्र पूर्वकर्म आहेत, त्याचा पिंड आहे, त्याचं शैक्षणिक काही पार्श्वभूमी आहे, सामाजिक आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी 40 वर्षाचा आहे, कोणी 80 वर्षाचा आहे. या सगळ्याचा विचार सद्गुरू करून योग्य ते साधन जे आपल्याला आपल्याबद्दल समजत नाही ते सद्गुरूंना समजतं. हा दुसरा टप्पा झाला, साधन देणं. मग त्याच्यामध्ये कोणाला ध्यान शिकवतील, कोणाला नाम देतील इत्यादी. आणि तिसरा टप्पा असतो ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं, त्याला शक्ती संक्रमण असं म्हणतात, त्याला शक्तिपातही म्हणतात. त्याच्यामध्ये जे सद्गुरू परंपरेचं सामर्थ्य असतं आलेलं परंपरेने, ते संक्रमित केलं जातं शिष्यामध्ये. आणि म्हणून असं म्हटलं जातं की नेहमी परंपरेतले सद्गुरू करावेत. आजकाल जे पावसाळी छत्रीसारखे उगवणारे अनेक संप्रदाय आहेत. माफक बोलतोय. जाता तर अजूनही गोष्ट सांगून टाकतो तुम्हाला. आपण गजानन महाराजांच्या समोर बसलो आहोत, कारण जिथे तुम्हाला ब्रँडिंगची शक्यता येते, कॉर्पोरेट भाषेत सांगतो, व्हेरेवर यू फील दॅट दे आर ट्राईंग टू क्रिएट देअर ओन ब्रँड. नाव खूप छान देतील त्याला, योग सुद्धा शब्द लावतात त्याला कधी कधी, हा योग, तो योग, तो योग. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, हे बहुतेक शंकराचार्यांपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ झाले होते. कारण त्यांनी नाही सांगितलं ज्ञानेश्वरीत हा योग, किंवा भगवद्गीतेत भगवंतांनी पण सांगितलं नाही, म्हणजे ह्यांनी शोधून काढला, म्हणजे त्यांच्यापेक्षा शहाणे झाले की नाही. मुद्दा मला कोणालाही नावं नाही ठेवायचे, आपण सावध राहावं. कारण नाहीतर काय होतं, खूप वर्ष वाया जातात तिकडे आपली, आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जिथे जिथे ब्रँडिंगची शक्यता असते, तुम्हाला शंका येते, हे स्वतःचा ब्रँड क्रिएट करतात आहे, सावध राहा. मी कालच बोललो, त्या अधिवेशनात माझं प्रवचन झालं, इथे सुद्धा बसून सांगतोय मी, इथे जे बसून बोलतो ते माझं काहीही सांगत नाही, मला तो अधिकारच नाही आहे, कोणालाच नाही आहे, ना तर त्याला प्रवचन म्हणताच येत नाही. शास्त्रकार म्हणजे आपले प्रस्थानत्रयी, उपनिषद, वेदांत म्हणजेच वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे काय सांगतात,
संत काय सांगतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, गजानन महाराज काय म्हणतात आणि सद्गुरू काय म्हणतात, एवढं सांगण्यासाठी मी इथे बसतो फक्त बस. मला असं वाटतं की माझं असं मत आहे की माझ्या बुद्धीला हे पटतं की याची किंमत शून्य आहे परमार्थामध्ये. शून्य. कारण आपली बुद्धी दोषासहित आहे. मानवी बुद्धीमध्ये अनेक दोष आहेत आणि ते दोष ज्या बुद्धीमध्ये नाही त्यांना शास्त्रकार म्हणतात. म्हणून आपली प्रस्थानत्रयी ही अपौरुषेय समजली जाते. वेगळा विषय आहे पुन्हा. अपौरुषेय म्हणजे पुरुषाची ती कृती नाही, मनुष्याची ती कृती नाही. मुद्दा सद्गुरू आपण बघितला हा आणि तो दोन्ही अनुग्रहच आहेत. याच्यामध्ये सद्गुरू घर शोधत येतात. हा राहतो कुठे, ती राहते कुठे, इतकी तयारी त्या शिष्याची असते. पण बहुतांश 90% लोक या दोन याच्यामध्ये बसतात. बहुतांश लोक. आणि देहातल्या सद्गुरूंचं मी महात्म्य सांगत होतो की शंका विचारता येतात. त्यांनी साधना दिली असते, साधना करताना काही अडचणी आल्या त्या विचारता येतात, त्याचं निराकरण करता येतं. कधी कधी एखादी इतकी भीषण प्रापंचिक समस्या असते की ती आपल्याला साधना पण करू देत नाही. माशाला सद्गुरू त्याच्यात सुद्धा लक्ष घालतात. तुम्हाला संसाराचं प्रेम वाढावं म्हणून नव्हे, एवढं सांगून टाकतो. तर आता त्या प्रश्नाचा दुसरा पैलू, त्याचं उत्तर आणि थांबतो, की मी कसं ओळखायचं, हा मूळ तो प्रश्न आहे. तर त्याचं एक आहे, दोन पैलू आहेत त्याचे. एक, मला सद्गुरू प्राप्ती व्हावी अशी तळमळ लागावी लागते. मनापासून वाटावं लागतं की नाही आता झाली मला परमार्थामध्ये 5-10 वर्ष, काय जे काय असतील 15 वर्ष, माझ्या मताप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे मला जसं सुचेल तसं, मैत्रीण म्हणेल तसं, आई बाबा म्हणतील तसं, किंवा माझा जो समोर कोणता ग्रंथ येईल तो वाचायचा, युट्यूबवर जी प्रवचनं मिळतील ती ऐकायची, असा जो आपला प्रवास सुरू असतो. इकडे तिकडे तिकडे 4 पावलं इकडे 10 पावलं तिकडे. समर्थांनी लिहून ठेवलं मनाच्या श्लोकात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातोडे हित काय, या दृष्टीने म्हटलंय. मग ही जी तळमळ लागते की नाही मला सद्गुरू प्राप्ती हवी. आता कल्पना करा, सद्गुरू प्राप्तीची तळमळ असते का? खरं ही भगवत प्राप्तीची तळमळ असते, विचार केला तर. कारण तुम्हाला तळमळ कोणाची लागली, मला भगवंताची प्राप्ती हवी आणि त्याच्यासाठी सद्गुरू हवे. स्पष्ट सांगतो, सद्गुरू इज ऑल्सो इज अ मीन टू अचीव एन एंड. बरोबर आहे. मग तळमळ तुम्हाला कोणाची लागली आहे? भगवत प्राप्तीची. मग कोणाच्या डोक्यावर ओझं चढत आहे असं वाटतं तुम्हाला? त्याच्याच डोक्यावर ओझं चढत आहे. अरे ह्याला किंवा हिला माझ्या प्राप्तीची तळमळ लागली आहे. तो युगात एकदाच येतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. माहिती आहे आपल्याला. म्हणजे 2 युगांच्या मध्ये आपल्यासारख्या जीवांच्या उद्धाराचं काय? आजच्या भाषेत बोलतो, त्यांनी फ्रँचायझी मॉडेल तयार केलेलं आहे. सद्गुरू संत हे फ्रँचायझी मॉडेल आहे. आणि मी नाही म्हणत आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते भाषा वेगळी आहे फक्त. संत माझे रुपडी, आत्मज्ञानी चोखडी. थोडं 2 मिनिटं घेऊ अजून. प्रश्नाचं माझं जरा पहिलंच उत्तर वाढत चाललंय. पण काय असतं, आपलं ईश्वर 4-5 कर्म करतो. या जगाची निर्मिती त्याने केली. पटकन सांगतो. जगाची व्यवस्था तो सांभाळतोय. योग्य वेळ होईल तेव्हा जग तो संपवणार आहे, माहिती आहे आपल्याला. पण हे तो कसं करतो, तर त्याच्यात त्यांनी प्रवेश केला आहे. तत् सृष्ट्वा अनुप्राविशत नावाची श्रुती आहे. त्यांनी त्याच्यात प्रवेश केला आहे आणि त्यात प्रवेश करून तो प्रशासन करतो, म्हणजे गव्हर्नन्स शुद्ध मराठीत. हे दिल्लीत राहून गल्लीचं राजकारण नाही करत. तो या संपूर्ण सृष्टी त्यांनीच प्रसवलेली आहे. तो शिरला आहे त्याच्यामध्ये, साध्या भाषेमध्ये. तो कसा शिरला वगैरे आत्ताचा चिंतनाचा विषय नाही, पण तो त्याच्यात शिरला. म्हणजे काय करतो परमेश्वर? उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन. झाली 5 कामं. ही 5 कामं फक्त ईश्वरच करू शकतो. पण तो ईश्वर अजून एक कार्य करतो, 6वं. त्याला प्रबोधन असं म्हणतात. आणि हे कार्य तो जेव्हा करतो, ज्या देहाच्या माध्यमातून करतो, त्याला सद्गुरू असं म्हणतात. त्याला सद्गुरू असं म्हणतात. सद्गुरूंकडे बघण्याची दृष्टी कधीही स्थूल असता कामा नये. शरीर ठीक आहे, ते शेवटी देहात असणार आहे, आपल्या डोळ्यांना त्यांचा देहच दिसणार आहे, पण सद्गुरूंबद्दल विचार करताना देह या पातळीवर करायचाच नाही आहे. एक साधा प्रश्न विचारतो. ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायांच्या अनेक सुरुवातीला सद्गुरूंचं वर्णन केलं आहे. असं म्हटलंय का त्यांचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे कोण माहिती आहे तुम्हाला? निवृत्तीनाथ. की माझे सद्गुरू काळे आहेत, गोरे आहेत, 5 फूट उंचीचे आहेत, 5.5 फूट उंचीचे आहेत. जाऊ द्या, आसनावर बसले आहेत, खाली बसले आहेत, माझे ज्येष्ठ बंधू आहेत,
एखादी तरी ओवी दाखवा मला. मग कोणतं वर्णन करतात? सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू जयापासून लपसी तया हे विश्व दाविसी आणि प्रगटतेही होसी आघवेची तू. सद्गुरूंचं वर्णन आहे. चौफाळांनी भले सगळ्या ओव्या अद्वयाब्जिनी विकासू बंधू. आता अनेक ओव्या मी तुम्हाला सांगू शकतो. ह्या सगळ्या म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, आपल्याला समजत नसेल तर संतांकडनं शिकायचं. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंकडे कसं बघतात, देहाचं काही वर्णन आहे का कुठे? नाही. त्यामुळे पहिली तळमळ ही लागावी लागते की मला सद्गुरू प्राप्ती व्हावी, त्या प्रश्नाचं उत्तर. आणि ती तळमळ जशी वाढत जाते तसं अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की तो, म्हणून मला हे सगळं सांगावं लागलं, कारण विदाउट नोईंग ऑल द बॅकग्राऊंड मी उत्तर तुम्हाला 2 वाक्यात देऊ शकलो असतो, पण हे समजलं नसतं तुम्हाला की ईश्वरच त्या देहाच्या माध्यमातून, कारण त्यांनी तो देह इतका शुद्ध आणि पवित्र असतो की त्यांनी ते निवडलेलं असतं कार्यासाठी. आणि अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की ते आपल्या समोर येतात. ते त्याची योजना असते, त्याची योजना असते. पहिलं. आणि दुसरं, हे झाला पहिला भाग त्याचा. आणि दुसरा भाग आहे की हे माझे सद्गुरू, हे मी कसं ओळखायचं, हा मुख्य प्रश्न आहे, त्याचा गाभा आहे त्या प्रश्नाचा. त्याचं उत्तर साधा आहे. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तिथे ज्यांच्या ठिकाणी तुम्हाला पूज्य बुद्धी निर्माण होते, अजून दुसऱ्या भाषेत प्रेरणा निर्माण होते की नाही हे माझे सद्गुरू. त्याला प्रेरणा, त्याला दुसरा शब्दच नाही. त्याचं कारण आहे, सद्गुरू हा गंभीर शब्द आहे, कारण तिथे संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे. एखाद्याला जेव्हा आपण सद्गुरू म्हणून स्वीकारतो तिथून माझ्या बुद्धीने आता काम नाही परमार्थ प्रांतामध्ये. आता ते सांगतील तसं, ते सांगतील ते प्रमाण, ते सांगतील ती साधना, ते सांगतील तो ग्रंथ, ते सांगतील ते दैवत, सगळं काही. ही प्रेरणा तुम्हाला ज्यांच्या ठिकाणी निर्माण होईल तिथे आपलं काम आहे शिष्य म्हणून विचारणे. अनेक जण तिथे सुद्धा संकोच करतात, असा अनुभव आहे. कसं विचारू, मग मी विचारलं तर ते नाही म्हणतील का? कल्पना करा, त्यांनी नाही म्हटलं, काय फरक पडला परिस्थितीमध्ये? आपलं काम असतं विचारणं. अनेक 3-4 कारण आहेत मला लक्षात आलेले आहेत आतापर्यंत की ज्याच्यामुळे लोक दे कम टू द फिनिश लाईन ज्याला म्हणतात, बट दे हेजिटेट फ्रॉम क्रॉसिंग इट. त्यात अजून एक असतं, माझी लायकी आहे का? मला सगळं माहिती आहे, माझी लायकी आहे का? मी काय एवढं, मी तर काहीच करत नाही. मला मग त्याच्यानंतर अजून भीती, मला जमेल का? त्यांनी काहीतरी साधन दिलं, मला नाही करता आलं तर? भीतीचा विषयच नाही. परमार्थ देव हा भीतीचा विषयच नाही, प्रेमाचा विषय. वी आर गॉड लव्हिंग पीपल, नॉट गॉड फिअरिंग पीपल. लक्षात ठेवा, हिंदू लोक आपण. मुद्दा इथपर्यंत ती गाडी येऊन थांबते. 90% लोक याच्यात बसतात. आपलं काम आहे विचारणे, प्रेरणा झाल्यानंतर विचारणे. त्याच्यानंतर आपली लायकी आहे का हे ते ठरवते, आपण नाही ठरवायचं. हे त्याचं उत्तर आहे. हा 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे आपण बरीच लोक पाहतो जी प्रपंचात राहून परमार्थ करतात, पण अशी काही उदाहरणं आहेत जी प्रपंचात असतात, नंतर सगळं सोडून सर्व संघ परित्याग करून मग ते परमार्थात जातात. तर तो एका प्रकारे त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत नाही का? आणि त्यामुळे मग परमार्थाला खरंच मग त्यांना जे अंतिम उद्दिष्ट असतं ते खरंच साध्य होतं का त्यांना तसं करून? हा पहिला प्रश्न. दुसरा, आपण प्रपंचाला जो तेव्हा निर्णय कर्म करत असतो, आत्ताच्या काळात सांगायचं तर आपण जेव्हा कामं करतो कंपनीत, कॉर्पोरेटमध्ये, तेव्हा बरेच अशा गोष्टी करतो ज्या आपल्याला पटत नाहीत पण कराव्या लागतात जॉब टिकवण्यासाठी किंवा कुठलाही कारणास्तव. तेव्हा माहिती असतं की आपण चुकीचं वागलेलो. तर त्या गोष्टी पण करताना आपण जेव्हा परमार्थ करतो तेव्हा पण त्याचं मग ते फळ योग्य मिळतं का? छान बोलतो. हा सोपा प्रश्न आहे म्हणून मंगेश दादा उत्तर देतो. प्रश्न कोणता सोपा आणि कोणता कठीण आहे कोणी ठरवायचं हे नाही ठरवलं. त्याचे परिणाम मी भोगतात. छान प्रश्न, छान विचारले त्यांनी. थोडे मोठे प्रश्न आहेत, पण पहिला प्रश्न होता की काही जण संसारात राहून परमार्थ करतात तर काही जण संसार सोडून परमार्थ करतात, मग त्याच्यात कुटुंबावर अन्याय होत नाही का? आणि तसं होत असेल तर त्यांच्या पारमार्थिक प्रगतीचं काय? असं साधारण पहिला प्रश्न, बरोबर. आणि दुसरा प्रश्न होता ऑफिसमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात
त्या परमार्थाला विरोधी असू शकतात. त्या केल्यानंतर मग काय टोचणी लागते म्हणूया मनाला, तर परमार्थ कसा जमेल. साधारण प्रश्न लक्षात आले. खूप सुंदर प्रश्न आहेत, कर्माशी संबंधित प्रश्न आहेत. संसार करून परमार्थ करणं हे खरं विचार केलं तर जास्त कठीण आहे. संसार करून परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला, असं बाळकुंद्री म्हणून महाराज होऊन गेले, बाळकुंद्रीकर महाराज, त्यांचं वचन आहे. त्यांचा आपल्याला विचार करायचाच नाही. तुझा प्रश्न जो आहे परमार्थ सोडून केले, आपला प्रपंच सोडून परमार्थ करतात. आता एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. हा आक्षेप नाही म्हणता येणार, पण म्हणूया त्याला आक्षेप आता आपल्या याच्यामध्ये संदर्भात. हा आक्षेप परमार्थावर जास्त प्रामुख्याने घेतला जातो. तुमचा उद्देश तो नसेल, तुम्ही श्रद्धेने विचारत आहात, पण अश्रद्ध माणसं याचा जास्त या पद्धतीने ते विचारतात. तर त्याचा एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो की सचिन तेंडुलकर, कालच त्यांच्या व्याख्यानात त्याचा उल्लेख झाला. सचिन तेंडुलकरचं आज सगळं जग कौतुक करतं, किंवा कुठलाही एखादा प्रसिद्ध खेळाडू, एखादा प्रसिद्ध चित्रकार, एखादा प्रसिद्ध नट, विशेषतः ज्यांनी अत्यंत प्रचंड परिश्रम घेतले त्याच्या यशाकरता, असं त्याचं चरित्र सांगतं. त्यांना समाज कधीच प्रश्न विचारत नाही, अरे बाळा तू इतका वेड्यासारखा 8-8, 10-10 तास क्रिकेट खेळायचा, किंवा झाकीर हुसेन तबला वाजवत बसायचे, मग तुला वाटत नाही की तू अन्याय केला तुझ्या आईवडिलांबरोबर? त्यांना वाटत असेल ना आपल्या लहान मुलाबरोबर खेळावं, काहीतरी करावं, किंवा तू लग्न झाल्यावरही ते करत होता, मग बायकोवर अन्याय नाही का केला तू? हा प्रश्न समाज त्यांना कधीच विचारत नाही, उलट कौतुक करतो त्यांचं, काय त्याग आहे त्यांचं. पण हाच त्याग जेव्हा तुकाराम महाराज करतात तेव्हा ते आक्षेपार्ह होतं. 2 गोष्टी सांगतो तुम्हाला फक्त या प्रश्नाच्या संदर्भात, आणि पुढे जाऊ वेळेच्या मर्यादेत. एकनाथी भागवतामध्ये अशा ओव्या आहेत, आणि एकनाथी भागवतात आहे म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे, भागवताच्या 11 स्कंधावरती महाराजांचं जे भाष्य ते एकनाथी भागवत, म्हणजे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण बोलतात आहे की जो भक्त माझ्या भक्तीमध्ये इतका तल्लीन झालेला आहे, इतका रमून आणि रंगून गेला आहे भगवंताच्या प्रेमामध्ये, की त्याला देहभानही उरलेलं नाही, असा जो भक्त असतो त्यांनी आपली नित्य कर्म केली नाही तरी त्याला यत्किंचितही पाप लागत नाही. मग ते बायकोबद्दलचं कर्तव्य असेल, मुलाबद्दलचं असेल, मुलीबद्दलचं असेल, सामाजिक कर्तव्य असतील, इत्यादी इत्यादी इत्यादी. प्रत्यक्ष भगवंत हे बोलतात आहे. आपल्याला काही पुढे बोलण्याची आवश्यकता आहे का? नाही, पण अट ही घातलेली आहे. हा, परमार्थाच्या नावाखाली कोणी कर्तव्यापासून पळून जाऊ पाहत असेल, पाट्या टाकत असेल, कामचुकारपणा करत असेल, त्याला परवानगी नाही. तैसे आपुलेने हिता उपायो असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात 18व्या अध्यायामध्ये. आपल्याला एक वाटतं की परमार्थ निराशवाद शिकवतो, आळशीपणा शिकवतो, आरोप आहेत परमार्थावरचे, मूर्खपणा, ज्यांना काहीच समजत नाही त्यांची शेरेबाजी आहे. परमार्थ काय शिकवतोय? ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे. अरे असं कर्म करा तुमचं, तो घरी आला पाहिजे पत्ता शोधत, आणि तो आलेला आहे पुंडलिकाच्या घरी, की असा कोण आहे की मी जसं सांगितलं तसं कर्म करतोय. त्याला माझे सद्गुरू रुबाबदार दर्शन म्हणतात. मुद्दा सर्वसामान्य माणसासाठी हे आहे, पण एखादा कोट्यावधीमध्ये असे तुकाराम महाराजांसारखा असतो की जो इतका भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेला आहे. रामकृष्ण परमहंस, आपल्याला किती असतं देवाचं, तो देव फुलं सुद्धा, पण फुल असंच पाहिजे, हार तसाच पाहिजे, हे सगळं आपल्याला आवडतं. कारण काय, महाराज तर काहीच म्हणत नाही हो, आपल्यालाच वाटतं ना ते छान दिसतं फोटोत. मी नावाने ठेवत आहे, मी एक एक स्तर दाखवून देतोय कशाचे, उपासनेचे. ह्याचं ज्याचं या गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं तो कर्माचा अधिकारी असतो. पण रामकृष्ण परमहंस कालीची उपासना करत असताना एक दिवस स्वतःच्याच डोक्यावर फुलं वाहून घेतात. फुलं व्हायचे देवीला. आता हे ड्रॅमेटायझेशन ज्याला म्हणतो शुद्ध मराठीत, त्याच्यासाठी नाही केलेलं त्यांनी की कोणीतरी बहुतेक व्हिडिओ कॅमेरा घेऊन उभे आहे, मी आता माझ्या डोक्यावर करतो, हे माझं काम आहे. रामकृष्ण परमहंस किंवा विदुराची पत्नी गोपालकृष्णांनी जेव्हा कृष्णशिष्ट झाली, दुर्योधन म्हणाले आमच्या राजवाड्यात उतरा, नाही म्हणले गोपालकृष्ण, भक्ताच्या घरी जाणार. विदुर त्यांचा फार महान भक्त होता. गेले घरी, पण विदुर महाराजांना काहीतरी काम होतं राजवाड्यात. ते म्हणाले तुम्ही भगवंत तुम्ही पुढे व्हा, मी आलोच मागून. आता त्यांची पत्नी पण भक्त होती गोपालकृष्णाची, ती वाटच पाहत होती गोपालकृष्ण घरी कधी येतात, आणि तिला कोणीतरी सांगितलं होतं गोपालकृष्णांना केळी खूप आवडतात.
खूप केळी आणून ठेवली. सगळं आता शेवटी त्या काळचं वर्णन आहे महाभारतातलं. छान तयारी झाली आहे, सगळं गोपाळकृष्ण आले, विदुर महाराज राजवाड्यातच आहेत आणि ती भक्तिभावाने कधी एकदाच येतात आणि गोपाळकृष्णा तुला केळी आवडतात, किती तयारी केली आहे मी तुझ्या स्वागताची, म्हणून तुला केळी खाऊ घालते. थोड्या वेळ विदुर महाराज घरी येतात. ते म्हणतात ते अगं काय करते तू, काय करते म्हणजे गोपाळकृष्णाला केळी खाऊ घालते, तुम्हीच सांगितलं ना गोपाळकृष्णाला केळी आवडतात, बघ तू काय करते. ती केळी बाजूला टाकत होती आणि सालं खाऊ घालत होती. कौतुक याचं नाही आहे, कौतुक याचं आहे भगवान गोपाळकृष्ण आनंदाने सालं खात होते. ते म्हणू शकले असते अगं तू साल बाजूला टाकते, आपलं केळं बाजूला टाकते, मला साल देत नाही म्हणाले. का? कारण त्यांनी स्वतःच भगवद्गीतेत सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. काय यादी दिली आहे? पत्र म्हणजे एखाद्या झाडाचं पान, हा बेलाचं नाही म्हटलेलं, तुळशीचं म्हटलेलं नाही, कुठल्याही झाडाचं पान, सोन्याचं तर म्हटलेलंच नाही, ते सगळं आपल्यासाठी असतं. पण पत्र म्हणजे पान, फळ, पुष्पम म्हणजे फूल, फळ आणि पाणी, या 4 गोष्टी गरीबातल्या गरीबाकडे सुद्धा असतात. कारण कुठल्याही झाडाचं पान तोडून आणू शकता, पाणी त्यांनीच दिलेलं आहे, फळ त्यांनीच दिलं आहे, फुलं त्यांनीच दिली आहे. भगवंत म्हणतात आहे मला ते चालतं, पण मला काय हवं ते पुढं सांगितलंय. योमे भक्त्या प्रयच्छते तदहम भक्तु प्रवृत्त मश्नामी प्रयतात्मना आणि मग पुढे यत करोशी यदशनाशी यत जुहोशी तदासी यत. म्हणजे माझा मुद्दा हा आहे की भगवंत भावाचा भुकेला आहे. आम्ही तो भावाचे पाहुणे भलते या माऊलीने त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि आपण भाव सोडून बाकी सगळं देतो. म्हणून मी म्हणालो ज्याचं लक्ष याच्याकडे असतं तो कर्माचा अधिकारी. ज्याचं तो जो महाराजांच्या प्रेमात इतका तल्लीन होतो की त्याच्या कर्मात चुकाही होत असतील एखाद्या वेळेस, आपला विषय तोच सुरू आहे, मी विसरलेलो नाही आहे, त्याला ते माफ आहे असं स्वतः भगवंत म्हणतात आहे. कारण तो तल्लीन कोणाच्या झालेला आहे? भगवंताच्याच प्रेमात झालेला आहे ना. मग त्यांनी प्रापंचिक म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार कर्म नाही केली तरी त्याला यत किंचितही पाप लागत नाही. म्हणूनच 18व्या अध्यायात काय म्हटलं आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे त्यांना ते असा आरोप आपण त्याच्यावरती करू शकत नाही. म्हणजे देर इज नो राईट और रॉंग अँसर, इट हॅज टू बी इव्हॅल्युएटेड ऑन अ केस बाय केस बेसिस. की तो कर्मापासून पळून जाण्यासाठी परमार्थाचं पळवाट काढतो आहे की खरंच इतका तो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला आहे की त्याचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. तुकाराम महाराजांचं. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑफिसमध्ये काही वेळेला काही गोष्टी कराव्या लागतात. आता पुन्हा तिथे देर इज नो राईट और रॉंग अँसर. पण काय असतं एक लक्षात घ्यायचं, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा की हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे का. एक उदाहरण देतो तुम्हाला, एकदम एक्स्ट्रीम एक्झाम्पल. हिरोशिमा नागासाकी, त्या शहरांवर ज्यांनी अणुबॉम्ब टाकले ते जे वैमानिक होते त्यांना नंतर वेड लागलं असं म्हणतात. कारण त्यांनी पाहिला तो विध्वंस आणि त्यांनी स्वतःला जबाबदार धरले त्याच्यासाठी की अरे आपण ते बॉम्ब टाकले आणि इतकं मानव समाजाची वाताहत झाली वगैरे वगैरे सगळं माहिती आपल्याला. आता माझ्या सद्गुरूंचे विधान आहे का प्रवचनातलं की त्यांना वेड लागण्याची आवश्यकता नव्हती. जर त्यांना भगवद्गीता कळली असती तर त्यांना वेड लागलं नसतं. मी त्यांचं उदाहरण घेऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. का? कारण बॉम्ब टाकणे हा निर्णय त्यांचा होता का? कर्माची गती गहना कर्मणो गती भगवद्गीता बोलते. जो निर्णय घेतो त्याची जबाबदारी असते. हे कार्यवाही करणारे, मग त्यांचं कर्तव्य काय होतं? वरिष्ठाची आज्ञा पाळणं. कारण ते तुझं कर्तव्य आहे, तू मिलिटरीमध्ये आहेस. आणि जास्तीत जास्त परिणामकारक काम करून परत येणं. एवढा मोठा विध्वंस आहे. 18 अवक्षेणी सैन्य मारले गेलेलं आहे महाभारतामध्ये. म्हणजे विचार केला आता केवढं भीषण कृत्य अर्जुनाच्या हातून घडलेलं आहे तसा विचार केला तर, पण ते भीषण नाही. भगवंतांनी सांगितलं त्याला समाधी अवस्थेमध्ये अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुद्ध. कोण बोलताय? एकनाथ महाराज बोलतात. समाधी अवस्थेमध्ये युद्ध करून घेतलेलं आहे. मोह गेलेला आहे. आता नष्टो मोहा स्मृतीर लब्धा त्यांनी मान्य केलेला 18व्या अध्यायात. इथं नेहमी सांगतो भगवद्गीता ज्याला निर्वैर सर्व भूतेषु कळलं आणि तरीही ज्याला तस्मात युज्यस्व कळलं त्याला भगवद्गीता कळली. तो तर निघालाच होता पहिल्या अध्यायात, तो तर संन्यासी घ्यायला तयार होता.
भगवंतांनी खरं म्हणायला काय पाहिजे होतं आपल्या दृष्टीने, चल आपण दोघे जण भजन करूया मस्त टाळ मृदुंग घेऊया, म्हणायला पाहिजे होतं ना आपल्याला. खरं आदर्श विचार केला तर म्हणाले का भगवंत तस्मात युज्यसु हे ध्रुवपद आहे भगवद्गीतेचं, कितीतरी वेळेला आलेलं आहे ते. कारण उद्देश तो आहे, त्याला युद्धाला उभं करण्यासाठी सांगितलेले आहेत 18 अध्यायामध्ये. प्रश्न तरी खरं दुसऱ्या अध्यायात भगवद्गीता संपलीच होती. भगवंतांना जे सांगायचं होतं सगळं सांगून संपलं होतं. ह्यांनी आरोप केला व्यामिषेण वाक्यानं बुद्धी मोह यसी म्हणून बोलावं लागलं भगवंतांना. आपलं भाग्य त्यांनी बोलतं गेलं भगवंतांना. पण मुद्दा हा की त्याचं कर्तव्य म्हणून त्याला उभं केलेलं आहे. आणि म्हणून जर ऑफिसमध्ये काम करताना जर तुम्हाला असं वाटत असेल नाही हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे, तर ते करताना त्याचं पाप म्हणा किंवा पुण्य म्हणा ते तुम्हाला लागत नाही, कारण निर्णय वरिष्ठांचा असतो. यू आर जस्ट एक्झिक्युटिंग देअर ऑर्डर्स. आता ह्याच्यात तुम्ही तारतम्य बाळगू शकता. शक्य असेल तर तुम्ही सांगू शकता त्यांना की योग्य नाही आहे, तुम्ही खोटं बोलत आहात कस्टमरशी, सांगून बघा. आता प्रत्येकाच्या हिमतीचा प्रश्न आहे. तुमची नोकरी जाऊ शकते, तेवढी तयारी असेल तर सांगा. पण एवढं जाणून किंवा चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकतं की असं नाही करता हे करूया का आपण. पण इतकं करून इफ दे आर इन्सिस्टिंग ऑन इट अँड इफ इट इज पार्ट ऑफ युअर जॉब, तर एक लक्षात ठेवा, ती टोचणी स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका, कारण तो तुमचा निर्णय नाही. जो निर्णय घेतो त्याच्यावर त्याची जबाबदारी असते, कार्यवाही करणाऱ्यावरती. विचारू फार सोपा प्रश्न आहे, म्हणजे तो कोणाकडे जाईल? फार कठीण असं म्हणत याच्यानंतर. युगाच्या कालखंडाबद्दल एवढं कन्फ्युजन का? म्हणजे कुठे क्लॅरिटी नाही आहे का? कारण आता जरी म्हटलं किंवा आता जरी आपण बोललो सगळ्यांशी की आता कुठलं युग चालू आहे त्याबद्दलही एकमत नाही होत लोकांचं. तर असं का होतं आहे? ओके, असं का होतंय हे आज मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. एकमत का होत नाही. आज इथे आपण सगळे जमण्यापूर्वी बऱ्याच लोकांनी, मी वैयक्तिक बोलत होतो ते मला कळलं की त्यांनी माझे व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत. असे कोण आहेत की ज्यांनी माझे व्हिडिओ अजिबात बघितलेलं नाही आज येण्यापूर्वी इथे? ओके, हां, तर त्यांना तो शॉकच बसेल युगाची चर्चा म्हणजे. युगाच्या अनेक व्याख्या आहेत. अगदी त्याची साधी व्याख्या अशी आहे की युग म्हणजे एक असा आपण टाइम इंटरवल म्हणतो ना, टाइम पिरियड, असा एक साधा अगदी अर्थ एक युग. पण तो किती वर्षाचा वगैरे ह्याच्यामध्ये आपण सगळे एक्सपर्ट बनलेलो आहोत. आता मी जर विचारलं की कलियुगाचा कालावधी किती, तर किती जणांना माहिती आहे कलियुगाचा कालावधी? हात वर करा. चुकीचं उत्तर असं तरी चालेल, पण माहिती आहे, तुमच्या एक डोक्यात एक नंबर आहे. किती? 4,32,000. हे आता कुणी हात वर केला नव्हता. किती जणांना हे माहित होतं 4,32,000? आणखी लोकांना माहित असतं. आता हे लोक, मी युगाची व्याख्या जरी वेगवेगळी सांगितली आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी ही लोक माझ्याशी मान्य करणार नाहीयेत. ते मी काय सांगणार आहे ते, कारण त्यांचं ते इतकं म्हटलं इतक्या कष्टानं आम्ही ते नॉलेज जमा केलंय आणि तुम्ही आम्हाला सांगाय आता ते काढून टाकायला सांगताय. अशा 26 आपल्याला म्हणजे एक अरुण उपाध्याय म्हणून कटक भुवनेश्वरचे एक रिटायर्ड IPS ऑफिसर आणि आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचे उत्तम अभ्यास करणारे गृहस्थ आहेत. त्यांनी 26 वेगवेगळ्या व्याख्या जमा केल्या. मग त्या मी जेव्हा वाचल्या सगळ्या त्याचा मी अभ्यास केला आणि म्हटलं 26 काही आपले म्हणजे नुसतं लायब्ररीज आहे ना, आपलं काही एक पुस्तकाचा आपला सनातन धर्म नाहीये, तर 26 फारच कमी आहेत असं मी म्हटलं. मग मी त्याच्यामध्ये आणखी एक साधारण 10 ऍड केलेले आहेत. म्हणजे मी माझ्याने ऍड केलेल्या, जसं ते प्रवचन म्हणाले तसं त्या आधी आपल्या ग्रेट आचार्यांनी दिलेल्या आहेत. त्या सगळ्या तुम्हाला 26 + 10 म्हणजे 36 या मी 4 भागामध्ये डिवाइड करून तुम्हाला सांगतो. म्हणजे त्या 4 वेगवेगळ्या व्याख्या आहेतच आणि त्या तशाच आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आपला प्रॉब्लेम कुठे होतो, जिथे आपल्याला ही व्याख्या वापरायला पाहिजे तिथे आपण दुसरी वापरतो. म्हणजे फिजिक्सच्या एक्झामला जाऊन केमिस्ट्रीची उत्तरं दिली आणि केमिस्ट्रीला जाऊन फिजिक्सची उत्तरं दिली असं करतो. ब्रॉडली तुम्हाला 4 अशा करता सांगतो की थोडंसं एज्युकेशनल सुद्धा होईल. एक तर आपल्याला जी माहिती आहे ती म्हणजे कालाची व्याख्या, पण ती 4,32,000 विसरून जायचं असं मी सांगतोय, पण ते विसरणार नाहीयेत हे पण सांगतो मी तुम्हाला. इतका काळ ज्याने ते ठेवलंय ते आता म्हणे आता नाही, मी माझं ते नॉलेज झालेलं आता नाही सोडणार.
एक अशी व्याख्या आहे, आपण जसं म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल केले, एक कर्मप्रधान व्याख्या आहे, एक ज्ञानप्रधान व्याख्या आहे, एक लोकल व्याख्या आहे आणि एक ग्लोबल अशी व्याख्या आहे. म्हणजे मी व्याख्या म्हणत नाहीये, ऍक्च्युअली 4 क्वाड्रंट म्हणजे क्वाड्रंट, 2 उभ्या एक उभी रेषा एक आडवी रेषा करून मी 4 क्वाड्रंट केलेत. त्यातली एक जी आहे अशी दीर्घ, त्याला काही फिक्स टाइम नाहीये, पण आपण म्हणतो ना, समजा अगदी आपण डार्विनिझमचं घेऊया की सृष्टीची निर्माण झाली, आधी प्रचंड सूर्य होता, तप्त गोळा होता, त्याच्यानंतर ग्रहांची निर्मिती झाली, पृथ्वी सुद्धा गोळा फिरत होता, हळूहळू त्याच्यावर बाष्प निर्माण झालं, समुद्र निर्माण झाला, मग समुद्रामध्ये निर्मिती झाली, त्याच्यानंतर ही जी डार्विनियन तुम्ही जे ऐकलेलं असेल की त्यानंतर मग अमिबा होता, त्यानंतर एकपेशीय प्राणीचा मल्टीपेशी झाला, मग सर्पंट झाले, त्याच्यानंतर काय म्हणूया बॅकबोनवाले आले, मग मॅमल्स आले, अशी जी घेतलीत ना, तर मॅमेलियन एज म्हणजे एक युग झालं. ओके, रेप्टाईल हे एक युग झालं, त्याच्या आधी अमिबाचं एक युग झालं. अशा अर्थानं ते वापरलेलं समजा वापरता येतं. आपल्या ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे 8 लाख काय किती तो नंबर आहे, 64,000 वेगवेगळ्या योनी आपण म्हणतो ना. पण त्याच्यातलं तुम्हाला एक माहीत नसलेली गोष्ट भागवत पुराणात त्याचा डायरेक्ट उल्लेख नाहीये, इतर पुराणामध्ये येतो, पण परपोर्ट म्हणजे बरेच वेळा कॉमेंट्री लिहिताना बरेच आचार्य त्याच्यावर चर्चा करतात. त्याच्यात तुम्हाला हे माहिती आहे का, आपल्याला वाटतं की हा माणूस असा का वागतो, असं वाटतं की नाही, म्हणजे आपण सोडून दुसऱ्याबद्दल असं वाटतं ना की हा माणूस असा का वागतो. तर त्याच्यामध्ये जे असं आहे की आपल्याला वाटायचं 8 लाख काय जी कोटी योनींची जी आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माणसामध्ये 4,000 वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे तुम्हाला कळलं की हा तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल की हा माणूस वेगळा का वागतो, तो वेगळ्याच जातीचा आहे. बरोबर, तो माणूस म्हणजे वेगळ्याच यासारखा आहे. हा झाला एक मुद्दा की जो ग्लोबल म्हणजे तो जगाकरता उपलब्ध आहे, फक्त काही सनातनी करता नाही, भारतीयांकरता नाही, अमिबापासूनच सांगितलं ते. आणि हा कसा आहे, कर्मप्रधान, म्हणजे तो कुठचं कार्य करू शकतो, त्याचं शरीर कसं आहे याच्यावरून झालेला आहे. दुसरा कर्मप्रधानच, पण आपल्याला लक्षात ठेवण्याकरता आपण म्हणतो 1 वर्ष झालं, नवीन चेकवर नवीन लिहायचं, आपला बिझनेस आपण क्लोज करतो, बरोबर, काहीतरी त्याच्याकरता पाहिजे की आज हे झालं म्हणजे झालं, आता सुट्टी सुरू झाली. हा जो आहे ना, हा क्रोनॉलॉजिकल मार्कर आहे. हा दुसऱ्या प्रकारचं युग, त्याच्यामध्ये एक पिढी म्हणजे सुद्धा एक युग होऊ शकतं. एक राजा म्हणजे आता आपल्याकडे 2014 पासून आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये म्हणतोय 2014 पासून मोदी युग सुरू आहे किंवा इथे ट्रम्प युग सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जो राजा करतोय त्याच्या नावावरून केलं. दुसरे जे 2 प्रकार आहेत हे तुम्हाला मी आता एक सांगतो. आता आपण आयुर्वेदवाले इथे कोणी एक्सपर्ट्स आहेत, आयुर्वेद BAMS कोणी केलेले, तुम्ही आहात. हा, परत प्रश्न नाही विचारणार मी. तर आता त्याच्यामध्ये चरक संहितेमध्ये तुम्ही गेला तर असं वर्णन आहे की सत्ययुगामध्ये कोणीही आजारी पडत नसे. ओके, सत्ययुगामध्ये कोणी आजारी पडत नसे. मग त्रेतायुगामध्ये थोडेसे विकार सुरू झाले, द्वापारामध्ये पुढे. आता माझ्या अभिजित सराफ नाव ऐकलंय तुम्ही? नाही, एक आयुर्वेदवाले. तर ते सांगताना काय करायचंय, आता ह्याने जे 4,32,000 वर्ष सांगितलं ना, तो नंबर घ्यायचे आणि मग ती महायुग करत करत ते कधी कधी बोलताना सांगायचे की 8,40,00,000 इतकी वर्ष झाली तेव्हा ते सत्ययुग होतं वगैरे. असं नाहीये. कारण काय झालंय, हाच गोंधळ बघा की आपण एकीकडचा नंबर घेतला. ह्या 4,32,000 कुठून आला ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा आपण जो क्रोनॉलॉजी म्हणजे महाभारत केव्हा झालं, रामायण केव्हा झालं, याच्याशी काडीचा संबंध नाहीये. आणि तो गोंधळ केलाय म्हणून सगळा गोंधळ चालू आहे. तर त्याला मी काय सांगितलं, एक विचार करतो, मी काही आयुर्वेदाचा एक्सपर्ट्स नव्हे, पण असा विचार त्याला ते पटलं, म्हणजे अनेक लोकांना ते पटलं. तो विचार असा की मी त्याला म्हटलं की बघा, म्हणजे असं आम्ही केमिकल इंजिनिअरिंग मध्ये करतो. आणखी कोणी केमिकल इंजिनियर आहे का? नाही, म्हणजे मी आता ब्लफ केलं तरी चालेल. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये आम्ही असं इक्विलिब्रियम वगैरे असं म्हणतो. तशा उद्देशानं असं आपण जर भाषा केली तर चरकाची की सत्ययुगामध्ये कुणालाही रोग नव्हता कोणता, याचाच अर्थ असा आपल्याला असा घेता येतो की आपण जर निरोगी असू तर आपण सत्ययुगामध्ये आहोत. विचार करून बघा. ओके, असं त्याला ते पटलं. मी म्हटलं असं सांगायचं 8,54,00,000 असं नाहीये, कारण तो दुसरा तुम्ही नंबर घेतलेला आहे. ओके, अशा तुम्हाला अनेक डेफिनेशन मिळतील. आता तुम्हाला सगळ्यांना मागच्या 24 तासामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सर्वांना 4ही युगांचा अनुभव आलेला आहे, तर किती लोक माझ्यावर विश्वास ठेवतील? मागच्या 24 तासामध्ये तुम्ही सर्वांनी 4ही युगांचा अनुभव घेतलेला आहे ऋग्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे. ऋग्वेदाचा एक जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याला ऐतरेय ब्राह्मण असं नाव आहे. आणि त्याच्यातली जी डेफिनेशन आहे युगाची, मी तुम्हाला आणखी एक वेगळी व्याख्या सांगतोय. त्याची सुरुवात अशी होते, कलौ शयानो भवती.
जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुम्ही कलियुगात असता. किती जणांनी मागच्या 24 तासात झोप घेतली? सगळ्यांनी कलियुगाचा अनुभव घेतलाय. आणि एवढं घाबरायचं काहीच नाहीये. झोपेत काय घाबरलात का तुम्ही? छान, आणखी जरा झोपतो, आणखी जरा कलियुगात राहतो असं वाटतं. कलौ शयानो भवती, त्याच्यानंतर तुम्ही उठून बसलात, अजूनही असं पूर्ण जागा झालेलं नाही पण बेडमध्येच बसलाय, तर तुम्ही द्वापार युगामध्ये आहात असं ऐतरेय ब्राह्मण सांगतं. मग तुम्ही उठून उभे राहिला, टाळोखे पुळके दोन स्ट्रेच केलं आणि आता कामाला लागणार असं जेव्हा होतं, तर तुम्ही त्रेतायुगामध्ये आहात असं वर्णन आहे. आणि मग तुम्ही प्रत्यक्ष कृती करायला लागतात, चालायला लागतात. ते चालणं म्हणजे कृती अशा अर्थानं घेतलेलं आहे. कृतम संपद्यते चरण. जेव्हा तुम्ही कृती करायला लागता, चालायला लागता, तेव्हा तुम्ही सत्ययुगामध्ये असता. आणि म्हणून नेहमी कृतीशील असे राहा, सत्ययुगात राहा. चरैवेती चरैवेती चरैवेती, हे तुम्ही ऐकलं असेल. सतत तुम्ही कृतीशील राहा, म्हणजे तुम्ही सत्ययुगात राहा. म्हणजे तुम्ही एका 24 तासामध्ये हे तुम्ही एक अनुभव घेतला सगळ्याचा. आता एक शेवटचं सांगतो की हे इमोशनल आहे. ही तुमची झोपून उठायची जी तुमची प्रक्रिया ती इमोशनल आहे. दुसरी अशी आहे, तुम्ही आईन्स्टाईनचं फेमस वाचलं असेल की तुम्ही एखाद्या ब्युटिफुल लेडी बरोबर बसलात तर 1 तास 1 मिनिटासारखा वाटतो, आणि हॉट प्लेटवर बसलात 1 मिनिट तर तो 1 तासासारखा वाटतो, असं ऐकलंय. आता हे भक्तीमध्ये जर त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू, सगळ्यांना नाव ऐकलेलं आहे चैतन्य महाप्रभू, त्यांच्या नावावर 8 श्लोक आहेत फक्त. ओके, म्हणजे त्यांनी बाकी त्यांच्या शिष्यांनी खूप लिहिलं, म्हणजे षड गोस्वामींनी. तर चैतन्य महाप्रभूंचा एक जो श्लोक आहे, कृष्णाचे भक्त होते ते, राधाकृष्णाचे भक्त होते, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, युगायितम निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे. जेव्हा मला गोविंदाचा विरह होतो तेव्हा सगळं जग हे शून्य शून्य वाटायला लागतं. युगायितम निमेषेण, द ब्लिंकिंग ऑफ एन आय, इतका जो वेळ असतो तो मला युगासारखा मोठा वाटायला लागतो. ओके, आणि माझ्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात कारण मला गोविंदाचा विरह होतो. ह्याच्यामध्ये युग हे तुम्ही जर लिटरल मोजायला गेलात तर काहीच होणार नाही. फक्त शेवटचं उत्तर देतो की 4,32,000, त्याच्या दुप्पट द्वापार युग 8,64,000, त्याच्या तिप्पट त्रेतायुग. हे जे नंबर आहेत ना, हे तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही. आता कधी कधी ते आपल्या पुराणामध्ये त्याच्या डिस्कशन करताना ते चुकीच्या पद्धतीने आणलेले आहेत, पण त्याचा खरं ते आणायला नको होते, ती चूक झालेली आहे. म्हणजे हेही आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे चुका होतात. असं नाही की आपलं सगळं परफेक्शन आहे. परफेक्शन असतं तर आपल्याला एक्झिस्टन्सच राहणार नाही. आपल्याकडे चुका होतात. तर 4,32,000, 8,64,000 हे जे नंबर आहेत हे फक्त ऍस्ट्रॉनॉमी, आपल्या टेक्स्ट मधले खरे मूळचे नंबर आहेत. कधी जेव्हा कळलं नाही त्यांनी ते नंबर घेऊन इतरत्र वापरायचा प्रयत्न केला, आणि त्यामुळे आता त्यांचा प्रश्न होता की त्याच्यामुळे आपली एकवाक्यता का येत नाही. कारण आपण एकीकडचं घेतोय आणि दुसरीकडे वापरायचा प्रयत्न करतोय. अगदी परत डिटेल जात नाही, पण अवागाड्रोज नंबर किती लोकांना माहिती आहे? उत्तर दिलं नाही तर मी सांगणार नाही त्याचं काही असं अवागाड्रोज नंबर किंवा प्लँक्स कॉन्स्टंट. आता ज्याला ते माहिती नाही त्याला कळणार नाही ना. 6.34 मल्टिप्लाइड बाय 10 to the -34, म्हणजे -34 म्हणजे काय कळणार नाही ना. तसाच तो 432,000 नंबर असा आहे तो. त्याचा आपले जे सगळे प्लॅनेट्स आहेत त्यांच्या ज्या वेगवेगळ्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्स सांगण्याकरता तो मोठा नंबर केलेला आहे. परत आपला दुसरा असा की प्रश्न आला, मला कोणीतरी सांगितलं होतं आता एक, मी विसरलो, की अशा काल उत्तर दिलं तसंच उत्तर द्या असं कोणतरी मला म्हणालं, पण त्याच्याकरता गरज ही आहे की तसाच कोणतरी प्रश्न विचारायला पाहिजे. ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर एवढं म्हणून हे होत नाही. वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या अप्रोप्रिएटली वापरायला पाहिजेत. धन्यवाद. कठीण का सोपा? ते आता तुम्ही हा तुमच्या दोघांना आहे प्रश्न खरं तर. आणि आता तुम्ही जे उत्तर दिलं सद्गुरूंनी त्याच्यातलं थोडं घेतोय, शत्रुबोध मधलं रेफरन्स घेतोय, फतवा आलमगिरी आणि तुमचा सर्व संशोधन, असं सगळं मिळून तो एक विस्तारित प्रश्न आहे. पाश्चिमात्य अभ्यास